नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गणेशदा एक्सपी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चाललो आहोत एका अत्यंत पवित्र आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नांदुरी वनी येथील सप्तशृंगी मातागड या ठिकाणी. सप्तशृंगी माता हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील वनी गावाजवळ सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखरे. या डोंगरावर 7 शिखरे असल्यामुळेच या देवीला सप्तशृंगी माता म्हणतात. सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी आपण नाशिकवरून वनीपर्यंत बस, कार किंवा बाईकने जाऊ शकतो. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी स्थानिक दुकाने, खेळणी, धार्मिक वस्तू आणि खाण्याचे पदार्थ सुद्धा मिळतात. त्यामुळे एक संपूर्ण यात्रा अनुभवता येते. नवरात्र उत्सवाच्या काळात इथे लाखो भाविक येतात. त्यावेळी संपूर्ण गड सजवला जातो आणि संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. येथे प्रसाद म्हणून शिरा आणि पोळीचा महाप्रसाद दिला जातो. जे भक्त रोपे ऐवजी पायी जायला पसंत करतात त्यांच्यासाठी सुमारे 500 ते 600 पायऱ्या आहेत. देवीचे मंदिर गुहेच्या जवळ असून गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन होते. देवीचे हे रूप अत्यंत प्रभावी आणि भक्तांच्या मनामध्ये श्रद्धा जागवणारे आहे. देवीची 18 भुजांची 10 फूट उंच अशी मनमोहक मूर्तीचे दर्शन आपल्याला इथे होते. मंदिराच्या गाभाऱ्यात आपण देवीचे भव्य आणि सुंदर रूप पाहू शकतो. पौराणिक कथानुसार देवीने महिषासुराचा वध याच ठिकाणी केला होता. त्यामुळे हे स्थान शक्तिपीठ मानले जाते.
गडावरून खाली पाहिलं की आजूबाजूचे डोंगर, दऱ्या आणि हिरवाई मनाला वेड लावते. येथे आल्यावर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. निसर्ग आणि अध्यात्म यांचं हे एक अप्रतिम संगमस्थान आहे. तर मित्रांनो, हा होता सप्तशृंगी मातागडाचा छोटासा प्रवास. तुमचं श्रद्धास्थान कुठे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. हा भक्तिमय असा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका अध्यात्म आणि निसर्गरम्य प्रवासात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.